सो हॅलो फ्रेंड्स, आम्ही चाललो आहे इंटेरियर डिझाईनची डिझाईन फिक्स करायला. सो काहीतरी चुकीचं बोलली वाटतं प्रणव मी. आपण खरं तर चाललो आहे पहिले नाश्ता करायला. मम्मी पप्पांचा आहे उपवास, पिल्लूचं पण सगळं झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे दोघं 11 वाजता नाश्ता करायला आणि तिकडून आम्ही आपल्या इंटेरियरच्या 3D डिझाईन जसं जेवणी सांगितलं तुम्हाला तिकडे जाणार आहे. तो आता आपण 3D डिझाईन मध्ये काय काय करावं ते त्यांनी आपल्याला पाठवलेलं आहेच, पण त्याच्यामध्ये आपण थोडंसं मॉडिफिकेशन सांगणार आहे. आपले तुम्हाला सांगितलं होतं प्लॅन बी इंटेरियर डिझायनर, जयू आपली इंटेरियर डिझायनर आहे. सो तिने मी नाहीये. सो मला जे आयडिया वाटल्या ते मी ते सांगितले आहे. सो प्रणवनी मला इंटेरियर डिझाईनच म्हणून टाकले. इंटेरियर डिझायनर बनवून टाकलंय मी तिला. तिने रात्री माझं डोकं खाऊन खाऊन भरपूर आयडिया साठवलेल्या आहेत स्क्रीनशॉट मारून मारून. तर त्या आयडिया आपण करणार आहोत इम्प्लिमेंट. त्यांना सांगू चेंजेस काय आहे. तू सांगशील जयू त्यांना काय हो, मी चेंजेस सांगणार आहे. सो मला जे जे पाहिजे आहे ते मी स्क्रीनशॉट पण काढले आहे. सर चला आता आम्ही जातो नाश्ता करायला. एक सांगतो का, इंटेरियर करताना कधी पण तुमची वाईफ असेल तर, म्हणजे तुम्ही जर लग्न झालं असेल मग घर घेतलं असेल तर तुमच्या वाईफच्या म्हणण्यानुसारच करा. आपल्याला कसं असतं थोडंसं आपण कॉम्प्रोमाइज करून घेतो, आपल्याला एवढं डिझाईनचं एवढं डोकं चालत नाही. पण लेडीजच्या डोक्यानुसार जर झालेलं असेल तर ती सॅटिस्फाईड असते. आणि आपल्या डिझाईननुसार झालं आणि ती सॅटिस्फाईड नसेल तर काही उपयोग आहे रे बाबा, काही उपयोग नाही. मग मला दरवेळेस नाही का ड्रायव्हिंग करावं लागते. मी जयूला म्हणतोय कितीदा का ड्रायव्हिंग शिकून घे, पण ती काही शिकतच नाहीये. तर सांग जयू, तू कधी शिकणार आहे ड्रायव्हिंग? कधी लवकरच शिकल. पहिली तर गोष्ट मला ड्रायव्हिंग क्लास लावावं लागेल, त्याच्यानंतरच मी गाडी चालू शकते. सो लवकरच करेल मी ते पण. लवकरात लवकर शिकलं पाहिजे. माझा पण ताण जरा कमी झाला पाहिजे. जयूची जी ड्रीम कार आहे ती तर तिने चालवली पाहिजे ऍटलिस्ट, जी आम्ही थोड्या खूप वर्षानंतर कधी ना कधी घेऊ. कारण की आम्ही त्याचं मॅनिफेस्ट केलंय तर आम्ही ते घेणार म्हणजे घेणार. कारण की 3 BHK घ्यायच्या पूर्वी पण मी नको म्हणत होतो थोडं. माझं जरा फायनान्शियलचं व्हिडिओ पाहून मी खूपच काय म्हणतो आपण त्याला, इन्फ्लुएन्स झालो होतो फायनान्सचे व्हिडिओ पाहून. तर त्याच्यामुळं नाही का मी म्हणत होतो का इन्व्हेस्टमेंट जास्त केली पाहिजे. फ्लॅट इन्व्हेस्टमेंट पण केलीच पाहिजे. इन्व्हेस्टमेंट तर केलीच पाहिजे, पण मग माझं होतं का रेंटच्याच घरात राहू, इन्व्हेस्टमेंट सगळी इन्व्हेस्टमेंटच करू, EMI भरायला नको. पण जयूनी जे मॅनिफेस्ट केलं होतं की आमचं घर होणारच पुण्यात, आम्ही घेणारच, तिने 2 BHKच केलं होतं मॅनिफेस्ट. पण मग नंतर तिचं मॅनिफेस्ट वाढत गेलं, मग ते 3 BHK वर आलं. बघायला तर 2 BHKच गेलो होतो, पण माझ्या मनात तर 3 BHKच भरला तर. सो आम्ही 3 BHK बुक करून टाकल्यास त्याच दिवशी. आणि तुम्हाला जसं सांगितलंय मी, जे लेडीजला आवडतं ना ते करायचं. तुमचा कधीच तोटा होत नाही, तुम्हाला कधी पण फायद्यातच राहता. त्यामुळे मी फायद्यातच राहिलो. कारण की आमच्या फ्लॅटची किंमत 10-15 लाख रुपये अशी वाढून गेली 1.5 वर्षामध्ये मिळायच्या पहिले. सो तुम्ही नाही का तुमच्या लेडीजचं खरंच ऐकत होतो. हा, गाडीचं तर जयूची एक ड्रीम कार आहे, जी म्हणजे माझ्या पण भरपूर ड्रीम कार आहेत, पण तिची जी ड्रीम कार आहे ती तिने मॅनिफेस्ट केले तर ते होतच, मला माहिती आहे. त्याच्यामुळं नाही का तिची जी ती मी पण काय म्हणतो मी पण घेऊन टाकली, मी पण तीच घेणार असं मी कन्सिडर केलंय. सो आम्ही लवकरच नाही, थोडेसे इयर्स लागतील. तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि ती कार तर आम्ही घेऊच, नो डाऊट. आम्ही कधी ना कधी ती घेऊच. कारण की आम्ही 3 BHKचा फ्लॅट पण घेऊ शकतो, तर आम्ही ती कार पण घेऊ शकतो असं आम्हाला वाटतं. कारण की तुम्ही सगळे म्हणता की 9 to 5, पण आम्ही 3 BHK घेऊ शकलो आमच्या 9 to 5 मुळेच. सो तुमच्या 9 to 5 ला कधी ब्लेम करू नका, कारण की त्याच्यामुळेच आपल्याला सगळं अर्निंग आपण त्याच्यामुळेच करतो. सो त्याला नाव नाही ठेवायचं. ते करत तुम्ही दुसरं करा. जसं आम्ही युट्यूब चालू केलं आहे, पण युट्यूब चालू केलं तर तुम्ही खूप असं डिमोटिवेट राहता, बरोबर ना जी, का सबस्क्रायबर वाढत नाही बाबा, व्ह्यूज 5-10 येतात. एकच म्हणायचंय की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. आम्हाला व्हिडिओ बनवायला मला ना खूप आवडतो. आणि प्रणवला पहिल्यापासून व्हिडिओ करायला खूप आवडत होतं. तसं मला नव्हतं एवढं, पण मला तसं वाटतं की केले पाहिजे. आपले पण म्हणजे जे व्हिडिओ होतात ते आपल्या आठवणी सुद्धा असतात. आठवणी साठवून राहता. माझे तर भरपूर, मी फ्रान्सला गेलो, माझं दुसरं पण चॅनल आहे प्रणव मेथे पाटील ब्लॉग्स म्हणून. तर त्याच्यात पण मी भरपूर 20-25 व्हिडिओ बनवलेत. पण काही कारणास्तव मी ते म्हणजे स्टॉप झालं, माझ्याकडून कन्सिस्टन्सी राहिली नाही. पण ह्या चॅनलवर आम्ही
आता थोडीच कन्सिस्टन्सी कमी झाली, पण आम्ही घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतोय. आणि नंतर आम्ही कंटिन्यू ठेवणारच आहे. व्हिडिओ सो टाकणार आहे. तुम्ही लाईक सबस्क्राईब पक्का करा. ट्रॅफिक तर एवढी जाम आहे ना, ते तुम्हाला दाखवतो ट्रॅफिक. हे बघा, आणि आम्हाला इथून यू टर्न घेऊन यायचं आहे. सो ट्रॅफिक पण भरपूर आहे. सो तुला काय म्हणायचं या ट्रॅफिक बद्दल? तू चालू शकते जयू ह्या ट्रॅफिक मध्ये? आता सध्या तरी नाही चालू शकत. आता पुण्यात दिवसेंदिवस खूपच ट्रॅफिक वाढत आहे. बोलो ना आपण तर व्यवस्थित येतं मग आपल्याला चालवता, त्याच्यात काही इश्यू नाही. सो आम्ही फायनली आता पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता गाड्यांची किती गर्दी लागली इथं. इथं गाडी लावायला थोडा प्रॉब्लेम आहे, पण होऊ शकते थोडीफार जागा. हे मोशीतलं रंगोली तुम्हाला तर माहितीच असेल. एक्झॅक्ट त्याच्या बाजूलाच आहे दक्षिण, काय प्रणवते? दक्षिण तडका. हे बघा, सो पंचम स्वीटच्या बाजूला. सो आम्ही आलेलो आहे इथं बघा, तुम्हाला दिसत असेल दक्षिण तडका. इथं आम्ही जाऊया आता, नाश्ता करूया. आम्ही येतो. हिला तर एवढी घाई झालेली असते ना, घरी काय बनवत नाही नी, इथं चल म्हणते पटापट. घरी ते एवढी टेस्टी बनवते, पण तरी इकडं आणते मला. मला तर आवडतं का तुला पनीर? बाहेर गेलो मोस्ट ऑफ पनीरच खातो, काहीतरी पाहिजे. फेवरेट आहे का तुझा? सँडविच घेतली तू तर सांगितलं ना, चीज ग्रिल सँडविच. माझं मी सांगू दे ना, माझं पण तू कशाला सांगते? तुला काय खायचं का? तर डोसा सांगू का मी? डोसा, मसाला डोसा. कायम डोसाच खातो तू, काहीतरी वेगळं सांगतो. मला आवडतात डोसा. काय सांगू तुम्ही? डोसा नाही, डोसा सांगू. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. डाईट पण करतोय, पण काय डाईट तर दिसत नाहीये मला. या टेबलवर बसली, टेबलचा नंबर वेगळा आहे. या टेबलची ऑर्डर सांगितली. आम्ही एवढी कन्फ्युजिंग ऑर्डर दिली ना, तर कोणाला समजतच नाही. आता काय करायचं रे बाबा. 11:30 वाजले, जेवायचा टाइम झाला तरी आमचा अजून नाश्ताच चालू आहे. संपलं खाऊन. तर नव्हतं, संपून गेलं खाऊ, आणि मग माझं आलंय सँडविच. नाश्ता झाला आहे, आणि ह्यांना मॅडमला गेलं नाही म्हणून पार्सल घेतलंय. सांगतो, कोणत्या पण हॉटेलमध्ये जा, इंडियामध्ये कुठं पण जा, एकच ऑर्डर करायचा, मसाला डोसा. सगळीकडे सेमच असतो. मी आतापर्यंत जिथं पण बाहेर नाश्ता केलाय ना, तिथं मसाला डोसाच ऑर्डर केलाय. माझं सँडविच पण आवडतं. छान होतं, पण खूपच मोठं होतं, तेवढंच गेलं नाही म्हणून पार्सल घेतलंय. मसाला डोसा कसा पचने को हल्का, खाने को हल्का, लाइट वेट रहता है सब. तर त्याच्यामुळे नाही का, मसाला डोसा ऑर्डर करा. आईच तुम्ही पण मसाला डोसा ऑर्डर करा जिथं जाय तिथं. तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? हो, खूप छान होतं. इथली टेस्ट खूप छान होती. सो दक्षिण तडकाला व्हिजिट करा. त्या मोशी मध्येच आहे. तर म्हणजे आम्हाला तर प्रमोशन करायची गरज नाही त्यांची, कारण की ते ऑलरेडी एवढं फेमस आहे ना, तिथं बसायला जागा मिळत नाही. आणि टेस्ट पण खूप छान आहे. 10 वाजता त्यांचे सगळे पोहे वगैरे सगळं संपलेलं असतं, थोडे फक्त डोसा बाकी असतो. तर आता जाऊया 3D डिझाईन साठी. आम्ही त्यांना 11:15चा टाइम सांगितला होता, आता इथंच 12 झालेले आहे. सो चला, तुम्हाला पण दाखवतो कसं कसं राहणार. टाइमवर जायला मला आवडतं, पण कधी कधी तेच टाइमवर आलेले नसतं म्हणून आम्ही लेट जातो. बाकी काही प्रॉब्लेम नाही म्हणून. आणि त्याच्याला कलर कॉम्बिनेशन होतं. न्यू फिनिशिंग पण आहे ना, तेच सांगितले सरांनी. मॅट मध्येच पाहिजे. हो, मॅटमध्येच पाहिजे. ते खालचं हे व्हाईट मध्ये पण आहे बघा. हे इकडं सेकंड थर्ड न त्याच्या खालचं. हा, असं दोन कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचं आपण. हा, चालेल ना. समज हे फिक्स. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. ते झालं ना, तर
दिसताना पण हो नाही मग ते करावंच लागेल. त्याचं ते केल्यानेच तो घराला लवकर, नाही तर मग असं तुम्ही किती करा उपयोग. सगळं डिफरंट बनवतीये तुझी बायको तुझं घर. डिफरंट बनवलंय बायकोनी माझ्या. नवरा पण तसा डिफरंट. काय काय नवरा पण डिफरंट बनवला. एवढा चांगला नवरा भेटला नसता हिला शोधून, पण मी स्वतः चालून आलो गाईस. नसताच भेटला, माझ्या नशिबात होता म्हणून मला भेटला. माझं नशीब कोणी नाही घेऊ शकत. पण सगळं हे खरं आहे, तुला जे पाहिजे ते ते भेटून जात. भेटतच आणि ते भेटतं म्हणजे भेटतेच 101%. आणि काहीतरी डिफरंट करणार आहे. Late So तुम्ही मिळतं? बघतच राहा. लेट मिळतं पण लेट पण थेट. यो जयूचा एक फेमस डायलॉग आहे, लेट होतं पण थेट मिळतं तिला. आणि तुम्हाला माहितीच आहे तिला सगळं मिळतं. तसं आम्हाला आता आमची ड्रीम कार पण भेटून जाईल असं मला पण वाटतंय. मग होप फॉर द बेस्ट. आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की आपले फक्त थोडेसे सबस्क्रायबर झाले आहे. पण मला माहिती आहे की ह्याला टाईम लागतो सबस्क्रायबर वाढायला वगैरे. पण तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करा, लाईक पण करा आणि एक छानशी कमेंट करा. तुम्ही काही इम्प्रूव्हमेंट टॉपिक असेल तर ते पण सांगा का आम्ही व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवले पाहिजे ते पण सुचवा का ग जयू. हो हो. तर आता व्हिडिओ येणारच. आम्ही ज्या टाइप मध्ये घर बनवते त्याच्या सगळ्या डिझाईन्स आम्ही तुम्हाला दाखवणार. सो तुम्ही बघत राहा. सो फायनली डिझाईन फिक्स झालेले आहे. आता ती फिक्स नाही झालेली अजून. सॉरी फिक्स नाही, पण ज्या ज्या आम्हाला चेंजेस करायच्या होत्या लिव्हिंग Changes रूम मध्ये, सांगितले. परत आमच्या मास्टर बेडरूम मध्ये, आणि काय काय टाकायचंय त्याच्यात, काय काय डिझाईन पाहिजे त्यांनी पण सजेस्ट केलंच होतं. पण आम्हाला युरोपियन थीम मध्ये बनवायचंय, त्यामुळं आम्ही मोस्ट ऑफ आम्हाला जे आवडतं डिझाईन ते त्यांना सांगितले आहे. सो ती पण डिझाईन करून लवकरच येणार आहे. लाली होती काय करती. कसं वाटतंय भोलेनाथ. भोलेनाथ इधर बडे भोलेनाथ है. क्यों का भोलेनाथ. ले लो. गंडवायचं काम. गांडवायचं काम करायचं नवऱ्याला. ओ माय गॉड गाईस, भरपूर शॉपिंग करावी वाटते. आम्ही गेलो होतो कशासाठी. मी तर पिल्लूसाठी बुक्स घेतलेत बघा, स्केच पेन पण घेतलेत, बुक्स पण. आणि हिने काय घेतलंय ना, लागलेलं आहे. सो मी हे 2 क्लचर घेतले आहे आणि असे छोटे आम्ही छोटे. आलो होतो 3D डिझाईनचं मॉडिफिकेशन करण्यासाठी सो मला दिसलं इंटेरियरचं. एक्झिबिशन. तर त्याच्या समोरच एक्झिबिशन लागलोय. देवानी पण काय केलंय आणि मी बरोबर बॅग त्याच्या आणलेली समोरच. नव्हती. सो मी हे असं छोटे छोटे कानातले घेतले मस्त ड्रेसवर मॅचिंग. सो हे बघा, हे कशी वाटतंय. छान छान आहेत, आणि मस्त आहेत. हे नवऱ्यासाठी घेतले. नवऱ्यासाठी नाही, माझ्यासाठीच घेतले. हे असे छोटे छोटे मला आवडतात तसे. पडलं वाटतं आता ते पडलं, आता ते मी काही शोधणार नाहीये. तुझं So, तू माझं दिल पडलं. दे ना काढून. आता पडले, आता मी नाही देत काढून. कुठं दे गेलंय ना. काय माहिती. थांबा गाईज, मी शोधतो. अखेर काय नवऱ्यालाच कामं करावं लागतात हे असे सांडलेले पडलेले. थांबा, मी सापडलं, गाडीत पडलं होतं. मीच काय सापडलं. तू ही काही पाडत असती. गाडी एवढी घाण केली नाही ती. मला एवढा मी राग नाही येतो केलेली, नाही. घाण नाही झालेली गाडी. सो हे बघा सापडलं फायनली. सो मी आता ठेवून देते. माझ्या- वाईट डील घेतले, पीस. काय So, मी रे ठेवून देते. आता चला घरी. मम्मी पप्पा वाट बघत असतील. चला घरी. पिल्लू वाट बघत असेल, जाऊया. सो माझं आता राहिलेलं सँडविच मी खाती आहे. खा खा तू खा. ते ड्रेस कुठं ठेवले की जागा आहे का ठेवायची. मी आज आपलं शॉपिंग करायचं काही मूडच नव्हता. मग कशाला केली shopping? एक्झिबिशन. सो मला आवडतं जयपुरी कॉटन कुर्ती. सो मी घेतल्या. जयपुरी कॉटन कुर्ती घेतलेली आहे गाईज. आणि मस्तपैकी आम्ही त्यांना थोड्या गोष्टी विचारल्या आहेत. त्या तुम्हाला काही दिवसात कळतीलच का विचारल्या आहेत. पॅकिंग करून आणलेलं सँडविचचा अवतार कसा चीज त्याला चिटकलंय. आणि ही सो बघा, चला या तुम्ही पण खायला. हा तुम्हीच खावा. आमचा आम्ही ओनली डोसा. नको आम्हाला, नको, तुम्हीच खावा. आपण फक्त डोसा खातो गाईज. डोस्यामध्ये जी मस्त आहे, कसं म्हणजे काय सांगू तुम्हाला, शब्दात नाही सांगू शकत एवढा मला डोसा आवडतो. त्यांनी जी कुर्ती होती गाईज, ती कुर्ती होती 950 रुपयाला. मी त्याला बोलली 600ला दे, पण त्याची खरेदी तेवढी नव्हती. सो तो बोलला जाऊ द्या मॅडम, 1400 करा.
तरी पण- आमचे इंटेरियर डिझायनर डायरेक्ट खरेदी रेटच्या पण खाली मागता So, बार्गेनिंग बरोबर आहे ना, जे पुरी होते ते कुर्तीज तो शेवटी त्यांनी फायनली आम्हाला 2,1400 रुपयाला दिले. पण आमचं बघा हे ऐकायलाच रेडी नाही. काय? चल म्हणे घेऊन टाक म्हणे 1400 रुपये ते 1400. मी नाही का कधी पण असं स्टॉल असेल किंवा भाजी मंडीत गेलो मी कधीच बार्गेनिंग करत नाही. हाय का ठीक आहे बाबा, तर काय बार्गेनिंग करायचं, मला आवडत नाही बार्गेनिंग करायला. मॉल मध्ये करतो का आपण बार्गेनिंग, करतो का, द्या थोडासा डिस्काउंट, ते तर GST पण लावता. बघा लेडीजला ती काय म्हणतात मग लेडीज त्यामुळेच ते लेडीजला काय करता माहिती का, 1500ला गोष्ट असेल ना 3000ला सांगते मुलं म्हणते 1500 ते म्हणते ओके ठीक आहे घेऊन टाका. सो गाईज, तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि खाली दिलेलं जे लाल बटन आहे, तुम्हाला इथं येत असेल बघा, इथं ज्यांना माहित नाही त्यांना इथं आहे, त्याला मारा फेका काही करा पण त्याला दाबा, प्रेस करायला विसरू नका. बाय बाय.